नमस्कार. मराठी भक्तिसागरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नागपंचमीची कहाणी पाहणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात निघाला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नांगाची नागकुळा होती त्यांना नांगराचा फळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं. फोफावताच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहात? तुझी आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनेला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याच्या मनात आणलं. हे चांगलं नाही असं म्हणून सांगितलं. तिनं ती ऐकली व वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी जर आवडली असेल तर लाईक करा. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन गोष्टी ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.